यहाँ कोई लैंग्वेज का सवाल है? सब महाराष्ट्र है ना? मराठी चलेगा? हाँ, मिक्स बात करूँगा। आज मला समाजवादी पक्षातर्फे इथं बोलावलं आणि माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल मी या संघटनेचं आभार मानतो। आणि अबू आझमींना एकदा दोनदा मी फोनवरती बोललोय, भेटलोय, परंतु त्यांना खूप वर्षापासून मी ओळखतोय आणि तेही कागदावरती। मला वाटतं ते गेले वाटतं ना, येत आहे, कारण त्यांची खास फाईल महाराष्ट्र सरकारनं केलेली होती माझ्या काळामध्ये। आणि मी CID इंटेलिजन्स, महाराष्ट्र सरकारचं जे गुप्तहेर खातं आहे, त्याचा जे जातीय दंगली हिंदू मुस्लिम रिलेशनबद्दल तो चार्ज माझ्याकडे होता। त्यामुळं आम्ही साहेबांना खूप वर्षापासून त्या पद्धतीनं ओळखतो। आणि एका वाक्यामध्ये त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अबू आझमी म्हणजे एक मोठा लढवय्या माणूस, आणि जिसके मन में डर नहीं होती वो किसको नहीं डरता। आणि मग त्याला जे करायचे ते करू शकतो, अशा क्षमतेचा हा आपला नेता आहे। आणि पुन्हा मी डोळ्याला गॉगल लावलंय, कारण मला डोळ्याचा त्रास होतो, शिवाय मला बोलताना घशाचा देखील त्रास होतो। त्यामुळं मी म्हटलं होतं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण ठेवूया, म्हणजे मग मला ते सोपं गेलं असतं। पण असो, मी बोलायचा मांडायचा प्रयत्न करतो। तुमची ओळख मी लोकांना सांगितली, म्हटलं आम्ही आत्ताच भेटतोय, पण त्यांची स्पेशल फाईल आमचे CID इंटेलिजन्समध्ये होती मी असताना। आणि मी त्यावेळेला CID इंटेलिजन्सचा जी ब्रांच आहे महाराष्ट्राची, त्याचा प्रमुख होतो। त्यामुळे अनेक फाईल्स वगैरे असतात, पण त्यांना मी एक ओळ सांगितले की तुमचे नेते, म्हणजे त्यांचा एकच गुण सांगायचा, म्हणजे तो प्रचंड निडर न घाबरणारा असा माणूस। आणि मग जो घाबरत नाही तोच नेतृत्व करतो, आणि जो घाबरत नाही तोच समाजाला दिशा देतो आणि समाज पुढं घेऊन जातो। पण अशा प्रकारे माझं यांच्याबद्दलचं मत आहे। आणि पुन्हा मी या ठिकाणी आलोय, आणि समाजवादी पक्षाचं शिबिर आहे आणि खूप तळागाळातील कार्यकर्ते आलेत। तर पहिल्यांदाच मला का बोलवलं आणि मला काय कळतं राजकारणातलं हे अगोदर सांगितलं पाहिजे। मला अनेक परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये देखील बोलावलं जातं। तर माझी पार्श्वभूमी अशी की मी एका खेड्यामध्ये जन्मलो, एका शेतकरी कुटुंबात वाढलो, आणि बारामतीचं जरी असेल तरी आमची 22 गावं ती सगळी जिरायत गावं आहेत, जिथं पाण्याचं कायम दुर्भिक्ष असतं। त्यामुळं जिरायत शेतकरी 72च्या दुष्काळामध्ये दुष्काळी कामं केली
त्यामुळं दारिद्र्य माहिती, शेती माहिती, खेड्यात राहिलो त्यामुळं खेडं माहिती म्हणजे क्वालिफिकेशन. त्याच्यानंतर पोलीस दलामध्ये जाण्या अगोदर मी जेलमध्ये गेलो होतो. तर कुठला फार मोठा गुन्हा नाही, परंतु एक विद्यार्थी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून, आणि त्यामुळं माझ्यामध्ये लक्षात आलं की 70% ॲक्टिव्हिस्ट चळवळ्या भरलेला आहे आणि 30% नोकरशाह आहे. त्यामुळं मी मुळातला चळवळ्या आहे. माझी चौथी क्वालिफिकेशन अशी की मी 35 वर्ष IPS अधिकारी म्हणून प्रशासनामध्ये काम केलं आणि ती खूप मोठी क्वालिफिकेशन आहे. खरं तर ती क्वालिफिकेशन एका दिवसात येणारी नाही. नोकरशाही कशा पद्धतीनं वागते, काम करते मायक्रो लेवलला, तर त्याबद्दलचं ज्ञान मला आहे आणि नोकरशाही बदलण्याचे अनेक प्रयोग मी केले. त्यानंतर पुन्हा तुम्ही पक्ष म्हणून एकत्र जमला आहे, हे सगळं जरी असेल तरी या सगळ्यांना नियंत्रित करणारी पुन्हा एक ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे, ते म्हणजे राजकीय पक्ष. कॅबिनेट सगळ्यांना नियंत्रित करते, म्हणून तर आपण नगरपालिका कॉर्पोरेशनच्या निवडणुकासाठी उभं राहिलो, कारण तिथं खरं काम करता येतं नोकरशहांच्या वरती. मी जरी 5 जिल्ह्यामध्ये DSP होतो तरी राजकारण काही फारसं मला समजलं होतं असं मी म्हणणार नाही. परंतु मग निवृत्त झाल्यानंतर आम आदमी पक्षातर्फे मला म्हटले तुम्ही आपल्या भिवंडीला आमदारकी लढा, कारण माझं तिथं काम होतं, हिंदू मुस्लिम सगळे ओळखत होते. आणि मी म्हटलं की अरे मग कुठेही गेलो तरी पडणार आहे, म्हणजे भिवंडीला पडणार, आणखी कुठेही पडणार, त्यापेक्षा म्हटलं मी माझ्या बारामतीमध्येच निवडणूक लढवतो ना. आणि निवडणूक लढवायची म्हणजे मग सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध मी निवडणुकीला उभं राहिलो. लोक मला हसायला लागले की अरे बा तुम्ही कुठं जाऊन उभे राहिला आहे. म्हटलं बाप निदान मी तिथं पडणारच आहे, पण पडलो तर निदान चांगल्या जागी पडलो असं म्हणता येईल, यासाठी गेलो अशातलाही भाग नाही. कारण तुम्हाला जर ही व्यवस्था बदलायची असेल, कोणतीही व्यवस्था बदलायची असेल, तर यू हॅव टू बी पार्ट ऑफ दॅट सिस्टीम. त्या व्यवस्थेचा तुम्हाला भाग बनावं लागतं. तुम्हाला शेती करायची असेल तर तुम्हाला याच्यामध्ये उतरावं लागतं, खोरं घेऊन मातीमध्ये उतरावं लागतं, त्यावेळेला शेती करता येते. आणि म्हणून मग मी निवडणूक लढवली, पॉलिटिकली ॲक्टिव्हही असतो तरी, परंतु मग या अनेक नजरेतून, अनेक या काय म्हणूया भूमिकेतून मी या सामान्य माणसाकडं, या लोकांच्या समस्येकडं की ज्याच्यासाठी पॉलिटिकल पार्टीज काम करतात, त्याच्याकडं मला पाहण्याची संधी मिळाली. खेडं, शेतकरी, दारिद्र्य, ब्युरोक्रेसी, ॲक्टिव्हिस्ट आणि पॉलिटिशियन या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यातून मला हे प्रश्न इतरांच्यापेक्षा वेगळे दिसायला लागले असं मी म्हणेन. आणि मग हे माझं खरं तर बीज भाषण असेल की म्हणजे वरवर त्याची आयडिया देऊन मग तुम्हाला आपल्याला खोलामध्ये कसं जाता येईल वगैरे हा विचार करता येईल. आणि मी स्वतःच 75 सालापासून हे सगळे पॉलिटिकल मॉडेल्स पाहतो. मी काँग्रेस सरकार पाहिलं, पुलोद पाहिलं, आघाडी पाहिलं, युती पाहिलं. माझ्या लक्षात आलं की एक मॉडेल जाऊन दुसरं मॉडेल आलं, एक मुख्यमंत्री जाऊन दुसरा मुख्यमंत्री आला, तरी फारसा फरक पडत नाही. आणि मग आपल्याला सुद्धा फरक पाडण्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दलचं मूलभूत चिंतन, चर्चा आपल्याला यापुढं करता येईल. आणि मग हे का बदलत नाही, तर मग पुन्हा आपण आता
आमच्या अगोदरच्या मित्रांनी भाषणामध्ये सांगितलं की आमची केवढी मोठी परंपरा, समाजवादी परंपरा वगैरे. या देशात म्हणे सोन्याचा धूर निघायचा, या देशामध्ये मोठी सांस्कृतिक परंपरा होती वगैरे वगैरे सांगितलं जातं. पण आज अवस्था काय आहे? एक प्रश्न विचारतो की जगभर हॅपीनेस इंडेक्स काढला जातो, म्हणजे त्या देशातील माणसं किती सुखी आहेत अशाबद्दलचा इंडेक्स काढला जातो. त्याच्यामध्ये जवळजवळ सुरुवातीला 155 देश होते. ज्यावेळेला हॅपीनेस इंडेक्समध्ये काय काय असतं, तिथं भ्रष्टाचार किती आहे, तिथं सुरक्षितता किती आहे, तिथं आरोग्यसेवा किती आहे, तिथं माणसाबद्दल किती प्रेम आहे, तिथं समाज किती गुण्यागोविंदाने राहतो, याच्यावरून सगळी माहिती काढली. त्यावेळेला 2022 साली पहिला सर्वे आला. त्यावेळेला भारताचा नंबर 155 देशामध्ये कितवा होता? कोणी सांगू शकेल? 155 देशामध्ये आपला नंबर कितवा होता? 145वा. आपल्यापेक्षा फक्त 10च देश मागं होते आणि ते देखील आफ्रिकन कंट्रीज होते. हे काय माझं स्टॅटिस्टिक्स नाही, हे जगभरातलं आणि युनोसारख्या संस्थेनं काढलेलं आहे. ही म्हणजे आपली अशा अवस्था आहे. हंगर इंडेक्समध्ये आपण कुठं होतो, म्हणजे भुकेचा 123 पैकी एक कंट्रीपैकी आपला नंबर 116वा होता. आपल्या खाली अफगाणिस्तान होतं. अशी आपली आजसुद्धा आमचे पंतप्रधान सांगतात की आम्ही किती कोटी लोकांना फुकट राशन देतो. कोणी सांगेल? 85 करोड. अशी अवस्था आहे. आणि मग या देशाची ही अवस्था असेल, जरा गडबड नाही झाली तर मग मला जरा बोलायला बरं जातं, कारण आम्हाला आम्हाला काय ते पोलीसमध्ये भाषण ठोकायची सवय ना. पोलीसवाले SP आले म्हणजे मी गेलो की ते असे माहिती आहे ना, असे कडक बसून असतात, नजरेल नजर देतात. जो इन्स्ट्रक्टर असतो तो काय सांगतो? हिलो मत, हिलो मत. आणि मग सगळे असे नजरेल नजर लावून अर्धा पाऊण तास बसतात. आणि जर मी काही प्रश्न विचारले तर मग काय उत्तर देतात? काही नाही, हम सुन रहे थे. तो एक चित्रपट आला त्या पद्धतीचा. तसं ते आम्हाला फक्त अटेन्शनमध्ये ऐकलं म्हणजे ऐकलं असं वाटतं वगैरे. तर म्हणून जरा गडबड बंद केली तर मला ते बोलता येईल व्यवस्थित. हाँ, जरा मोबाइल सब लोग प्लीज बंद कर दो. प्लीज प्लीज सबका मोबाइल ऑफ कर दो. तर मी काही फार वेळ घेणार नाही आणि आधेमध्ये प्रश्नही विचारतो, कारण पोलीसवाला म्हटलं की बरेचसे लोक झोपतात माझ्या भाषणामध्ये. त्यामुळं मी प्रश्नही विचारत असतो, त्यामुळे इथं झोपायची संधी नाही कोणाला. तर मित्रांनो, ही अशी अवस्था आहे. आणि मग ही जर अशी अवस्था असेल की एका बाजूला सोन्याचा धूर आणि इथं 85 कोटी लोकांना धान्य द्यावं लागतंय, हा फरक काय, ही अवस्था काय? आणि मग त्याच्यामध्ये प्रश्न येतो, हुम टू ब्लेम. मराठीत काय म्हणूया, याच्याबद्दल दोष कुणाला द्यायचा, हा या शिबिरामध्ये आणि याच्यामध्ये हुम टू ब्लेम. अरे हे अशी अवस्था आहे वगैरे. आणि मी सांगितलं की मंत्री आले आमचे, शरद पवार आले, मग आणखी ते गेले, मग चव्हाण आले, मग आता फडणवीस आले, त्याच्या अगोदर उद्धवजी होते.
एक गेला दुसरे आले, आमच्या सामान्याच्या जगण्यामध्ये फारसा काही फरक पडत नाही. आणि मग काय झालेलं आहे हा एक पुन्हा मूलभूत चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून आपल्याला समाजवादी पार्टी म्हणून सुद्धा आपल्या कार्यपद्धतीकडे पाहता येईल का असा विचार फक्त मला मांडावा असा वाटतो. हुम टू ब्लेम. आणि म्हणून मग हा फरक पडत नसेल तर मी अभ्यासक असल्यामुळं एडवर्ड डेमिंग नावाचा एक अभ्यासक आहे, त्यानं जो अभ्यास केला आहे तो म्हणजे कारखान्यांचा किंवा संस्थांचा. एखादी संस्था खूप चांगलं काम करते आणि एखादी संस्था काम करतच नाही किंवा गडगडून जाते. एखादा पक्ष खूप प्रभावी होतो आणि मग दुसरा पक्ष तेवढा प्रभावी होत नाही, याला देखील ते लावता येतं. तर तो काय म्हणतो की तर जो पक्ष चांगलं काम करतो त्याला हेल्दी पॉलिटिकल पार्टी किंवा जो समाज चांगलं जगतो, कारखाना चांगला चालतो त्याला हेल्दी ऑर्गनायझेशन म्हणतात. आणि जो चालत नाही त्याला काय म्हणतात? सिक ऑर्गनायझेशन, बिमारू ऑर्गनायझेशन असं म्हणतात. एडवर्ड डेमिंगचं ते वाक्य आहे. आणि मग त्याने त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केला जे मला देखील पटलेलं आहे. एखादी संघटना चांगली काम करत नसेल तर कुणाला दोष द्यायचा? आपण काय करतो, हा माणूस बदलून त्याला घ्या, त्याच्याऐवजी दुसरा आणा. जसे मंत्री बदलले, सरकार बदलली वगैरे, फरक तर काही पडत नाही. आणि म्हणून मग माणसं बदलून किती फरक पडतो, किती टक्के फरक पडतो? फक्त 10%. माणसांच्या मध्ये दोष किती आहे? ओन्ली 10% फॉल्ट लाईज विथ द ह्युमन बीइंग. नाही, जरा आत यायचंही बंद करा ना तुम्ही. तर ते मला ते तशी सवय नाही बोलायची बा. हां, नाही, जेवढे जे नंतर येणार आहे ते थांबूनच द्या ना, बाहेरच थांबवा. असं डिस्टर्बन्समध्ये नाही. हां, बाहेर रुक दो. सुनो, हाँ, रुपेश खड़े रहो, अभी अंदर किसी को मत आने दो, भाषण चल रहा है. हाँ, बंद करो. हाँ हाँ, हिंदी में ही बात कर सकते हैं. अच्छा, हिंदी मराठी का प्रॉब्लम किसको? हाँ, अच्छा, हाँ, मिक्स. हाँ, भाई प्लीज सुनिए, बहुत अच्छी बातें हो रही हैं. मेरा रिक्वेस्ट है कि कोई कुछ काम है तो आप काम कीजिए, जबान बंद करिए. हाँ, बस. प्लीज बात ठीक है. ताली बजाइए जोर से. अभी किसी को आने मत दीजिए, अंदर बंद कीजिए, आना जाना बंद कीजिए. तो मैंने बताया कि बीमारू ऑर्गेनाइजेशंस है तो किसको दोष देना चाहिए. अपन फक्त माणसं बदलतो, लेकिन आदमी बदलने से कितना चेंज होता है, कितना फ़ायदा होता है. और जिसको अंग्रेजी में बोलेंगे हाउ मच ह्यूमन बीइंग्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सिकनेस. बीमार बनने के लिए आदमी में कितना % दोष होता है
तो एडवर्ड डेमिंग ने बताया है कि ओनली 10% फॉल्ट लाइज विथ ह्यूमन बीइंग। आदमियों में कितना दोष होता है? बस 10%। मैं पूछता हूं तो उत्तर देना चाहिए, नहीं तो मुझे लगता है कि लोग सो गए। ओनली 10%। और फिर वो 90% फॉल्ट किस में होता है, दोष किस में होता है? मैडम जोर से, मैडम के लिए जोर से तालियां। उन्होंने बताया कि 10% फॉल्ट लाइज विथ आदमियों में 10% होता है और 90% जो होता है वो सिस्टम में होता है। अभी सिस्टम बताना एक दिन में मैं नहीं बता सकता हूँ, लेकिन हमारा काम करने का तरीका वगैरह सारी बातें इकट्ठा लेकर हम जो बनाएंगे उसको हम सिस्टम बोलेंगे, और सिस्टम के ऊपर हमें काम करना चाहिए। और लोग बोलते हैं कि अरे भाई तुम बात कर रहे सिस्टम बदलने की, कौन बदल सकता है क्या? ये सिस्टम बदल सकती है क्या? इतनी बड़ी इतनी पुरानी सिस्टम है और तुम बदल सकते हैं क्या? तो एक आशुतोष वर्सने नाम का एक LA यूनिवर्सिटी का प्राध्यापक है। उन्होंने क्या किया कि भारत में जो हिंसाचार होते हैं, हिंदू मुस्लिम राइट, एथनिक राइट जिसको बोलते हैं, उन्होंने 10 साल का अध्ययन किया और उसके ऊपर किताब लिखा। उस किताब का नाम है एथनिक वायलेंस इन इंडिया एंड हिंदू मुस्लिम रिलेशंस। तो उन्होंने हिंदू मुस्लिम रिलेशन के बारे में और ये इसके बारे में कितना तो 700 साल का अध्ययन किया और उसके ऊपर लिखा पूरा डिटेल में, और वो बहुत दिन तक वो पूरा वर्ल्ड में बेस्ट सेलर करके वो किताब चलता था। अभी भी वो उपलब्ध है, उसका ट्रांसलेशन भी मराठी में हुआ है। तो उन्होंने बताया कि भाई ये फसाद के बारे में हम क्या करेंगे, तो उसके ऊपर उन्होंने एक चैप्टर लिखा है कि उसके ऊपर भी इलाज है। और स्वातंत्र्य के बाद मुझे एक ही अध्ययन में इलाज मिला है, सॉल्यूशन मिला है, और वो सॉल्यूशन है दैट इज भिवंडी एक्सपेरिमेंट। भिवंडी का प्रयोग, ये इसके ऊपर सॉल्यूशन है, ऐसा करके लिखा। और उन्होंने ये लिखा कि भाई एक आदमी जाकर ये ऐसा पूरा फसाद बंद कैसा कर सकता है, उसके बारे में डिटेल में अध्ययन होना चाहिए। तो मैं यहाँ बड़ी गौर से बता सकता हूँ कि भाई आपल्याला व्यवस्था बदलता येते। वी कैन चेंज द सिस्टम, हम व्यवस्था बदल सकते हैं। उसके लिए मैंने जो प्रयोग किया था तो वो भिवंडी प्रयोग करके है, तो मैं चंद मिनटों में उसके बारे में बताऊंगा। सो 1988 88 92 या काळामध्ये मी भिवंडीला डेप्यूटी पुलिस कमिश्नर होतो। और भिवंडी तो आप सबको मालूम है, इट्स ए वेरी कम्युनली सेंसिटिव प्लेस, जहाँ 65, 68, 70, 84 भयानक दंगली झालेल्या होत्या। आणि त्याच वेळेला 88 साली रथयात्रा सुरू झालेली होती। आणि मी म्हटलं की आता भिवंडी तर कापरासारखं पेटेल, व्हेरी सेन्सिटिव्ह प्लेस। 84च्या दंगलीला इंदिराजी आलेल्या होत्या आणि भारताच्या इतिहासातली ती सगळ्यात क्रुएल आणि कमी काळामध्ये झालेली 200 लोक मारले गेलेले 1.5 दिवसामध्ये, अशी ती दंगल होती। आणि भिवंडी शहर पेटणार म्हटल्यानंतर मी त्याच्या अगोदर महाराष्ट्र, मगाशी म्हटलं त्यामुळे महाराष्ट्राच्या इंटेलिजन्स ऑर्गनायझेशनमध्ये मी डेप्युटी कमिशनर म्हणून होतो इथं मुंबईमध्ये। आणि माझ्याकडे जातीय दंगली हा अभ्यासाचा भाग होता। त्यामुळं
84 ते 87 या 4 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेल्या सगळ्या जातीय दंगलींचा अभ्यास करण्याची आणि गुजरातच्या जातीय दंगलीचा अभ्यास करण्यासाठी सरकारने मला पाठवलं होतं आणि मी या जातीय दंगलींचा अभ्यास केला और मेरे समझ में आ गया कि भाई हम पुलिस वालों की जो सिस्टम होती है कम्युनल राइट हैंडल करने की वो अलग होती है, बहुत गलत होती है, जिसको मैंने बताया कि वो फायर ब्रिगेड जैसा पुलिस काम करते हैं कम्युनल राइट के बारे में। आपको मालूम है फायर ब्रिगेड का काम, सब रेडी होते हैं, पानी होता है, सब गाड़ियाँ तैयार होती है, वो यूनिफॉर्म डाल के खड़े होते हैं और वो राह देखते हैं, वाट बघतात कशाची। अमुक तमुक ठिकाणी आग लागलेली, वो सायरन बजा के जाते हैं, पानी मारते हैं, लोगों को रेस्क्यू करते हैं, फिर वापस अपने रूम पे आते हैं और फिर क्या करते हैं, राह देखते हैं। किसके बारे में, किसके लिए ते वाट बघतात, दुसऱ्या वर्दीची, दुसऱ्या फोनची, पण आग लागूच नये याचा विचारच करत नाहीत। अशाच पद्धतीनं भिवंडीच नव्हे ते मेरठ असेल, अहमदाबाद असेल, भारतातील सगळ्या शहरामध्ये याच पद्धतीनं पोलिसांचं काम चालू असतं। फिक्स पॉइंट लगाते हैं जगह जगह पे, उनके पास बंदूकें होती है, फायर गैस होता है, सब होता है, वायरलेस गाड़ियाँ होती है और पुलिस राह देखते हैं कशाची। निजामपुरा हद्दी में दगड़फेक चालू है ऐसा मैसेज आने के बाद उधर सायरन वाजवते जाता, फायरिंग करते हैं, गोलीबार ये करते हैं, गैस छोड़ते हैं, कई लोगों को पकड़ते हैं, कोर्ट में भेजते हैं और फिर आकर कहाँ ठहरते हैं, पॉइंटला थांबतात आणि ते पुन्हा वाट बघतात कशाची, दुसऱ्या वर्दीची आग लागण्याची, दंगल पेटण्याची। आणि ते पोलीस विचारच करत नाही की आपण काही प्रिव्हेंटिव्ह काहीतरी करू शकतो का। आणि मग याचा विचार असताना माझी भिवंडीला पोस्टिंग झाल्यानंतर लोक मला विचारायचे, पुण्याला गेलो की अरे सुरेश तुम उधर भिवंडी में काम करते हो, वहाँ अपने लोग ज़्यादा आगाऊ होते हैं या उनके। दूसरा सवाल मुझे पूछते थे कि अरे सुरेश उधर अपने लोग ज़्यादा मारे जाते हैं या उनके। आणि मग मलाही पूर्वी या धर्माबद्दल किंवा या दंगलीबद्दल भिवंडीबद्दल माहिती नव्हतं, तर म्हटलं बा ते कोण आगाव असतात, आपले लोक मारले जातात का त्यांचे, याचा आपण शोध घेऊया। आणि 84 साली ज्या दंगली झाल्या होत्या त्याचे सगळे कागदपत्र मी जमा केले आणि त्यातून मारले मेलेले वगैरे या लोकांची यादी काढली आणि कोण मारले गेलेले होते। तो मुझे पहिल्यांदा एक औरत भेटली, उसका नाम था तुलसी, वो मोखाड़ा तालुका में रहने वाली आदिवासी थी। उसके हस्बैंड ने उसको छोड़ा था, तो बच्चे को लेकर वो भिवंडी में आए थे। आंब्याचा पाड़ा नावाचा एरिया, कोई भिवंडी से आया है? नहीं, आंब्याचा पाड़ा एरियामध्ये राहणारी ते एका मुसलमानाकडं, महाराष्ट्रीयन मुसलमानाकडं ती म्हशी राखायचं काम करायची आणि तिथं अगोदरच 5-6 आदिवासी कुटुंब राहत होती आणि ही त्यांच्याबरोबर राहायला लागली। हे 17 मे 1984 की घटना है। गांव में फसाद शुरू हुआ था, धुळीचे लोट आकाशाला जाऊ लागले। त्यावेळेला एक जमाव 300 लोकांचा जमाव, 250-300 लोकांचा जमाव हातामध्ये लाठ्या काठ्या तलवारी घेऊन बाहेर आलेला पाहिला आणि जमाव घोषणा देत होता, नारे तकबीर अल्लाह अकबर। तुलसीचा जो मालक होता मुस्लिम,
तो म्हटला ये सब यूपी के मुस्लिम हैं, ये बहुत खतरनाक होते, तुम यहाँ से भाग जाओ वरना वो तुमको मारेंगे. हे ऐकल्याबरोबर तुळशी आणि सगळे आदिवासी जंगलाकडे पळू लागले. तुळशी लांब पळू शकली नाही कारण ती आजारी होती. जमावने एक लाठी मारली, त्याबरोबर तुलसी गिर गई. उसका बेटा हीरा नाम का 17 साल का तिच्या मदतीला गेला. जमावनं त्याच्यावरती हल्ला केला. एकाने त्याचे पाय तोडले, दुसऱ्याने हात छाटले, तिसऱ्यानं मुंडकं उडवलं. हे तिन्ही तुकडे एका गोनपाटामध्ये भरलं. गोनपाट गवताच्या गंजीवर फेकून दिलं आणि गवताच्या गंजीला आग लावून देण्यात आली. तर तुळशी एक आई आपला 17 वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर तोडलेला आणि जाळलेला पाहत होती. त्यानंतर मला दुसरी बाई भेटली, तिचं नाव होतं चांदबी. ही परभणीतील पाथरी तालुक्याची शेतमजूर, पोट भरत नसे. एकदा त्यांचा गाववाला तिला म्हटला की अरे इधर क्यों मरते, भिवंडी चलो, उधर औरत लोगों को 10 रुपये मिलते हैं, मर्द लोगों को 25 रुपये मिलते हैं. हे सगळं चंबूगबाळ घेऊन आले. शांतीनगर नावाच्या प्रिडॉमिनंटली हिंदू वस्तीमध्ये ते राहिले. एक झाड होतं, त्याच्याभोवती कलतान बांधलं, तिथं राहू लागले. चांदबी तिचा नवरा हे क्रशरवर खडी फोडायला जायचे आणि पोरं गावात काचेच्या बाटल्या, कापसाचे बोळे जमा करायचे. आणि ही 18 मे 1984ची घटना. भिवंडीमध्ये दंगल सुरू झाली. एक 700 ते 800 लोकांचा जमाव हातामध्ये लाठ्या, काठ्या, तलवारी घेत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव म्हणत आला. त्यांनी त्या झोपडीला वेढा घातला आणि तो मोरक्या म्हटला कि घर में जो लांडे है उसमें बाहर आओ वरना हम झोपडी जला देंगे. मग चांदबीच्या नवऱ्यांनी सगळ्यांना बरोबर बोलवलं. तो म्हटला की लगता है अल्लाह की मर्जी खपा हुई है, जिसको जहाँ रास्ता मिलेगा वहाँ भागो. सगळे लोक चारही दिशेला पळू लागले. चांदबीचा नवरा, तिच्या बहिणीचा नवरा लांब पळू शकले नाही कारण त्यांची एंट्री ही बारबेड वायर, काटेरी गुंपणाल ते अडकले. जमावनं लाठ्या मारल्या, बेशुद्ध झाले. एकानं घासलेट ओतलं, दुसऱ्यानं मसालीनं पेटवून दिलं. चांदबी आणि शानू आपले नवरे आपल्या डोळ्यासमोर मारताना आणि जाळताना पाहत होती. आणि म्हणून मग प्रश्न उपस्थित होतो की चांदबी आपली की तुळशी आपली का त्यांची. अशा पद्धतीनं शेकडो 200 पेक्षा जास्त लोक 1.5 दिवसामध्ये भिवंडीमध्ये मारलेले होते. आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला आणि मग मी तुळशीकडे गेलो आणि त्याला विचारलं की भाई तुम्ही तर किससे बात, तुम्हारा तो कोई झगड़ा नहीं है, असं असताना तुम्हारे बच्चे को क्यों मारा गया. तो तुळशी हिंदू, तिने विचार केला आणि तिने एक टिपिकल उत्तर दिलं. हर एक औरत उसके ऊपर जो अन्याय होता है उसके लिए वो किसको दोष देती है. तुळशीने कुणाला दोष दिला असेल, कोई बता सकता है. हां, हजबंड. मोठ्यानं देवाला. पण ते एक टिपिकल शब्द वापरतात ते, ये तो किस्मत से ही आगे एक शब्द हिंदू धर्म में है, उसको कर्म बोलते हैं. कर्म फल सिद्धांत. कि अभी मेरी अच्छी खासी ये है, पैसा है, ये है. माझा धर्म म्हणतो की तुम्ही पूर्वजन्मी काय केलंय, पुण्य केलंय म्हणून तुम्हाला आत्ता. तुळशीचा बेटा उसके सामने मारा गया. ती म्हटली की पूर्वजन्मी मी काहीतरी पाप केलंय म्हणून हे असं घडलेलं आहे. शी रिमेन काम अँड क्वाईट. हाच प्रश्न मी चांदबीला विचारला कि भाई तू कुणाच्या आद्यात नाही, तो क्यों तुम्हारे और तुम्हारे बहन के शोहर को मारा गया. तिने विचार केला, टिपिकल उत्तर दिलं. काय दिलं असेल. बराबर, ताली बजावून केले सबके. तर ती म्हटली क्या बताऊ साहब, ये तो अल्लाह की मर्जी थी, अल्लाह विल्ड इट. आता मी बराचसा इस्लामचा अभ्यास, माझ्या कुठल्याही पोलिसापेक्षा मला इस्लाम जास्त माहिती आहे पोलीस अधिकाऱ्यापेक्षा.
पण मला याचं काही उत्तर सापडलं नाही की बा अशी अशी पार्सलिटी का आहे. तर चांदबी तर कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, असं असताना अल्लाची मर्जी खपा का व्हावी वगैरे तो आपला वेगळा चर्चेचा भाग आहे. आणि अशा पद्धतीनं चांदबी तुळशी गप्प होतात आणि या दंगली चालत चालत राहतात. आणि मग आम्ही ज्यावेळेला पोलीस हे होते त्यावेळेला एक 4 वेगळ्या लोकांनी त्याची वेगळी कारणं सांगितलं. राजकीय लोकांनी कुणाला दोष दिला कुणी सांगेल? पॉलिटिकल पार्टीज, सरकार, पॉलिटिकल पार्टी, सरकारच्या प्रमुखानं कुणाला दोष दिला असेल? कोणतंही सरकार असू द्या. अपोजिशन, आणखी गृहमंत्री, आणखी नाही. टिपिकल राजकारणी लोक फार गमतीदार उत्तर देतात. अल्पसंख्याक लोकांना काय मोठ्यानं टालिया वाजवा मॅडम केली. तर स्पेसिफिक म्हटले की परकीय शक्तीचा हात. भिवंडी दगली मागे कुणाचा हात? कुठलंही सरकार म्हणजे मोकळे होऊन जातात. आमचा काही संबंध नाही, आम्ही सगळी कामं केले. परकीय शक्तीचा हात. भिवंडी दंगलीला मुंबईचे अधिकारी म्हटले की मुंबईचे गुन्हेगार भिवंडीला गेले आणि त्यांनी दंगल केली. आम्ही स्थानिक लोक होतो त्यावेळा आम्ही म्हटलं की भिवंडीतले मुसलमान गुंड हिंदू गुंडाविरुद्ध लढले. हे गुंडामधली लढाई होती. आणि मला मात्र यापेक्षा वेगळं कारण आढळलं. त्या आर्किमिडीसारखं सापडलं म्हणून मी पुन्हा पळत गेलो चांदबीकडं आणि तुळशीकडं आणि तिला विचारलं, मी चांदबीला विचारलं की अरे माझ्याजवळ ती केस डायरी होती आणि त्या केस डायरीमध्ये काही उत्तरं मला मिळाली. आणि मी तिला विचारलं, चांदबीला मैंने पूछा कि भाई तुम्हारे शोहर को मारने वाले कौन लोग थे? तर तिनं इकडे तिकडे विचार केला वगैरे. बोली कि साहब बात तो बहुत पुरानी है लेकिन मैंने उनके नाम नहीं भूली. चांदबीला म्हटलं कोण होते? तो बोली कि उसमें सुरेश वैती था, उसमें सीताराम था, उसमें अप्पा गवंडी था. आणि ते खरं होतं. त्या लोकांची नावं त्या फिर्यादीमध्ये होती. आणि माझा पोलीस खात्यातले सगळा अनुभव जमेस घेतला तर ये जो गरीब लोक होते हे कुणाचं झुटा नाव कुणाचं सांगत नाहीत. खरं असेल तरच नाव सांगतात आणि ती नावं खरी होती. आणि पुढचा महिने अगला क्वेश्चन उसको पूछा कि भाई चांदबी ये कहाँ के लोग थे? कुठले लोक असतील? कुणी अंदाज करेल? कहाँ के लोग थे? मोठ्यानं बोला म्हणजे झोप येणार नाही लोकांना. मॅडमनी स्थानिक म्हणजे कुठले? तर ती बोली यहांच के पड़ोस के मेरे मोहल्ले के पास मोहल्ले में रहने वाले. हाच प्रश्न मी तुळशीला विचारला. तुळशी म्हटली साहब उसमें वली था, उसमें गनी था, उसमें अब्दुल्ला था. मी विचारलं कहाँ के रहने वाले? तिनं काय सांगितलं? यहांच के पड़ोस के हमारे मोहल्ले में रहने वाले. आणि मग मला वाटलं की अरे हे कुणी परकीय शक्तीचा हात नाही, मुंबईचे लोक नाहीत, मग ते गुन्हेगार होते का? तर पोलिसांनी 962 आरोपींना अटक केली होती. कोर्टामध्ये चार्जशीट पाठवलं होतं आणि या 962 पैकी
किती टक्के लोक गुन्हेगार होते? मला फक्त आढळलं की या 962 मध्ये फक्त 2.5 म्हणजे 2.5% लोक हे गुन्हेगार होते. उरलेले सगळे तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक होते, इनॉसंट लोक थे. आणि मग लक्षात आलं की हे कोणी बाहेरून येत नाहीत, ते गुन्हेगार नाहीत. आणि मला पुढच्या अभ्यासामध्ये आढळून आलं की भिवंडीमध्ये 200 लोक मारलेले होते. 95% पीपल वेर लिव्हिंग बिलो पॉवर्टी लाईन. ज्यांनी दंगलीमध्ये भाग घेतला त्यापैकी 63% लोक हे पुन्हा पॉवर्टी लाईनच्या खाली राहणारे होते. आणि मग या लोकांना आपण एकत्र का आणू नये? आणि म्हणून मग भिवंडीमध्ये आम्ही मोहल्ला कमिटीचा एक आगळा वेगळा कार्यक्रम केला. भिवंडीमध्ये पूर्वी शांतता कमिटी असायची, आत्ताही ती असते, परंतु ही शांतता कमिटी नसून ही अशांतता कमिटी असते. एक पक्ष दुसरा विरुद्ध, एक नेता दुसरा विरुद्ध, अशा प्रकारे आपसातच लढाई सुरू होते. ती कमिटी आम्ही रद्द केली आणि त्याऐवजी आम्ही 70 मोहल्ला, 1 मिनिट लक्ष, भिवंडीमध्ये 70 मोहल्ला कमिट्या स्थापन केल्या. 70 करायचं काय की ज्या ठिकाणी शिया सुनी भांडत होते, हिंदू मुसलमान भांडत होते, दलित सवर्ण भांडत होते, महाराष्ट्रीय परप्रांतीय भांडत होते, असे 70 मुद्दे पॉईंट मिळाले आणि 70 ठिकाणी 70 कमिट्या केल्या. प्रत्येक कमिटीमध्ये 50 हिंदू 50 मुसलमान, समाजातील प्रत्येक जमातीच्या 5 स्त्रिया. आणि त्यात लोक कोण होते? टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, लूम वर्कर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर, पण त्याच मोहल्ल्यातले राहणारे. त्यानंतर जे गुन्हेगार होते, जे अँटी सोशल एलिमेंट, कडव्या विचाराचे, त्यांना बाजूला ठेवलं आणि सगळ्या लोकांना त्याचं मेंबर केलं. आणि त्याचं अध्यक्षपद मात्र हे पोलिसाकडं दिलं, कारण त्या मोहल्ल्यातला सगळीच माणसं काही दुसऱ्या गटाला मान्य होतील अशातला भाग नाही. आणि हे अशा पद्धतीने त्याची खूप सिस्टमॅटिक रचना केली. त्याला सांगत बसलं तर त्याला खूप वेळ लागेल, परंतु अशाप्रमाणे 70 कमिट्या केल्या. आणि दर 15 दिवसातून एक मीटिंग घ्यायला आम्ही सुरुवात केली. आणि ती मीटिंग पोलीस स्टेशनमध्ये नव्हे तर मोहल्ल्यामध्ये, मंदिर, मशीद, धर्मशाळा, पार अशा ठिकाणी बैठका घ्यायला सुरुवात केली. आणि काय फायदा झाला याचा? त्याबरोबर मोहल्ल्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या अदखलपात्र गुन्हे, त्याच्यानंतर सिव्हिल मॅटर्स, या सगळ्या या कमिटी पुढं आणायला सुरुवात केली आणि ते मिटवण्याचं काम केलं. काय फायदा झाला मला? ज्यावेळा हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले, रामलाल आणि अब्दुल्ला एकत्र आले, त्यावेळेला त्यांच्या मनातील किलमिश कमी व्हायला लागली. रामलालच्या लक्षात आलं की अरे, या अब्दुल्लाबद्दल आपण वाचतो की याला 4 बायका असतात आणि 25 पोरांचं लेंडार असतं. असं तर काय नाही, याचीसुद्धा अवस्था अशीच आहे. याला देखील पाणी मिळत नाही, याचा देखील कचरा उचलला जात नाही. हा कधी पाकिस्तानचा विचार करतच नाही. अशा पद्धतीनं दे बिकम फ्रेंड्स, त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. रामलालच्या किंवा अब्दुल्लाच्या लक्षात आलं की बाहेरचा रामलाल किंवा अब्दुल्ला बदमाश असेल, पण माझ्या मोहल्ल्यात राहणारा अब्दुल्ला काही बदमाश नाही, मला त्याला भोसकायचं काहीच कारण नाही. दुसरा फायदा झाला की 100 मित्र झाल्यामुळं आमची गुप्तहेर यंत्रणा प्रभावी झाली. काय चाललं याची माहिती मिळू लागली. त्यानंतर पुन्हा त्या मोहल्ल्यातील सगळ्या केसेस तिथं निवाड्याला आणल्यामुळं त्या केसेसचा निकाल ताबडतोब लागू लागला. मी देखील माझ्या हे जे मॉडेल आहे, आपण जे म्हणतो की गांधीजींचं मॉडेल असायला पाहिजे, मेरे गाव में तो कोई भी पोलीस स्टेशन किंवा कोर्टामध्ये वो जाता नहीं था. काय व्हायचं की भाई कुछ झगड़ा हो गया तो लोग रात को दौंडी दिली जायची, लोक एकत्र यायचे आणि देर रात तक तो उसका वो तो डिसिजन होता था. तर अशा पद्धतीने या गावकी पद्धतीचं पुनरुज्जीवन, पण त्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीनं करायला सुरुवात केली.
पोलीस आणि जनता कायम भेटल्यामुळं त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी निर्माण झाली, करप्शनला प्रचंड प्रतिबंध बसला. आमचा इन्स्पेक्टर मोहल्ल्यामध्ये जाऊ लागला, त्यांना प्रश्न सोडवू लागला, रामलाल अब्दुल्लासारख्या सामान्य माणसाला हस्तांदोलन करू लागला आणि त्यातून एक वेगळ्या प्रकारचं पोलीस दल निर्माण झालं, एक वेगळं प्रशासन निर्माण झालं. आम्ही म्हणतो की स्वातंत्र्य काळातील पोलीस हवेत, तर हे पोलीस आम्हाला या पद्धतीनं उभे करता आले. आणि याच्यामध्ये काय झालं की हे अधिकार जे दिलेले होते आम्ही, तर हे या मोहल्ला कमिटीचा अध्यक्ष होता तो आमचा हवालदार आणि कॉन्स्टेबल होता, त्याचे मेंबर होते ती सामान्य माणसं होती. आणि या मोहल्ला कमिटीचं वैशिष्ट्य असं की ज्याला आम्ही लोकशाही पद्धतीनं एकता आणायचे, ब्राह्मण आणि दलित, मराठा आणि महारमांग हे सगळे त्या कमिटीचे मेंबर होते. त्याच्यामध्ये कोणी उच्च नीच सगळे शेजारी बसायचे. आणि हे सगळे तळाचे लोक, समता तळाचे लोक. आमचा हवालदार देखील आमच्या पोलीसमधला तळाचा माणूस. आणि मग एका शास्त्रज्ञानं म्हटलेलं की यश कधी येतं की तुम्ही ज्या वेळेला तळाच्या लोकांना गिव पावर टू द पावरलेस. बरा हिंदी में क्या बोलेंगे, जिसको अधिकार नहीं है उसको क्या दे दो, अधिकार दे दो. और गिव वॉइस टू द वॉइसलेस, यानी हाँ जिसको आवाज नहीं उसको आवाज दे दो. त्यामुळं पोलीस देखील आणि पोलिसांचा आम्ही आत्मसन्मान वाढवला. एरवी हमारा जो हवलदार होता है उसका तो बक्कल नंबर होता है, लेकिन वो अध्यक्ष होने के बाद उसका सेल्फ एस्टीम बढ़ा दिया. आणि मग या पद्धतीनं या बैठका सुरू झाल्या, रथयात्रा चालू झाली. आणि मग अचानक 6 डिसेंबरला बाबरी मशीद, राम जन्मभूमी काय असेल तो अयोध्येला ढाचा पाडला गेला. देशभर दंगली झाल्या आणि भिवंडीमध्ये देखील तणाव वाढला. परंतु यातून आपल्याला एक मेसेज घेऊन मी आता इतका वेळ बोललो घेऊन जाता येण्यासारखा आहे की तो भिवंडीतील लोकांनी निर्धार केला की पार्टीतर्फे देखील आपल्याला असं मॉडेल बनवून एक निर्धार करता येऊ शकतो. त्यांनी काय निर्धार केला की 70 मोहल्ला कमिटी त्याचे अध्यक्ष आणि लोक हे आपापल्या मोहल्ल्यामध्ये फिरू लागले. भडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु या लोकांनी मग तिथं होणारे शस्त्रसाठ्याची माहिती द्यायला सुरुवात केली. जे अफवा पसरत होते त्याचं निराकरण करायला सुरुवात केली. खोट्या बातम्या पसरवण्याचं काम थांबवलं. आणि त्या लोकांनी भिवंडीतील मोहल्ला कमिटी आणि पोलीस यांनी निर्धार केला. काय निर्धार केला कि बाहर कुछ भी होने दो, लेकिन हम हमारा क्या शांत रखेंगे, मोहल्ला शांत. आम्हाला बाकी काही देणं घेणं नाही. आमचा एवढाच निजामपुरा आहे किंवा हाशीभल मोहल्ला आहे, तेवढं शांत रखू. 1 मोहल्ला, 2 मोहल्ला, 3 मोहल्ला, संपूर्ण भिवंडी शहर पूर्णपणे शांत राहिलं. या मुंबई शहरामध्ये 2दा मुंबई जळाली, ज्याच्यामध्ये 1000 पेक्षा लोक मारले गेले. कोट्यावधीची मालमत्ता जाळली किंवा लुटली गेली. आणि दंगल आर्मी आली होती. दंगल कधी थांबली, लोक दमले आणि मग दंगल थांबली. पण भिवंडीमध्ये एकही माणूस मारला गेला नाही किंवा एकही माणूस जखमी झाला नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला काम करता येऊ शकतं. तर व्यवस्था बदलता येऊ शकते. म्हणजे दंगल घडल्यानंतर गोळ्या घालता येतील, परंतु भिवंडीसारखं संवेदनाक्षम शहर मुंबई जळत असताना शांत राहू शकतं. याच्यामध्ये खूप काही दडलेल्या लोकांना वरवर वाटतं. काहींना वाटतं की कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झालं काय म्हणजे अचानक. आणि मग अनेक मोठमोठाले सर्वे घेतले गेले. आणि हे नुसतं हिंदू मुसलमानांना एकत्र आणणं नव्हे, तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रयोग याच्यामध्ये केले.
तळाच्या कर्मचाऱ्यांची मतं बदलायची, वरिष्ठ अधिकाऱ्यांची, दोन्ही जमातीचे कम्युनल एलिमेंट्स असतात त्यांची मतं बदलायची, पॉलिटिकल पार्टींना बरोबर घ्यायचं आणि अशा पद्धतीनं मग काम करता येतं. आणि हे जर भिवंडीमध्ये यशस्वी झालं तर ते भारतातील कुठल्याही ठिकाणी यशस्वी होऊ शकेल, परंतु तो कोणी करायचा प्रयत्न केला नाही. आणि मग पुन्हा मूळ पॉलिटिकल पार्टीकडे येतो की आपल्याला खरोखरच या निवडणुका जिंकायच्यात आणि एक पॉलिटिकल पार्टी म्हणून खूप ताकदीनं बाहेर यायचं आहे, तर आपल्याला आपल्या कार्यपद्धतीच्या व्यवस्थेवरती काम करावं लागेल. आणि ते कसं करायचं याबद्दलचं एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कधी संधी आली तर मी आपल्यापुढं मांडू शकेल की आपल्याला खूप मूलभूत काम करावं लागणार आहे. समाजवादी पार्टी खूप कारण त्यांची परंपरा सांगितली ना पार्टीची, अगदी किती जुन्यापासून. आणि समाजवादी हा खरं तर आपला DNA आहे भारताचा. आणि म्हणून याचं जे मूळ तत्त्व आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. पण इथली कुठल्या व्यवस्थेनं कुठल्या सिस्टीमनं काम करायला पाहिजे, ते आमूलाग्र बदलायला पाहिजे. आणि ते कसं बदलायचं याबद्दल आपल्याला नक्कीच मांडणी करता येईल. आणि ज्याच्या मांडणीमध्ये असं म्हणता येईल की आपल्याला काम करताना मोहल्ला हे युनिट, मोहल्ला किंवा गाव हे आपल्याला युनिट धरलं पाहिजे. त्यानंतर मग त्या मोहल्ला युनिटमध्ये प्रशासन, राजकीय नेते, जनता यांना एकत्र आणण्याचं मॉडेल तुम्हाला डेव्हलप केलं पाहिजे. बाहेर राहून प्रशासकीय यंत्रणा कशी बदलायची याबद्दल आग्रह धरला पाहिजे, कारण तो कसा बदलता येऊ शकतं हे आमच्यासारखे एक्सपर्ट सांगू शकतील. इथली शिक्षण पद्धती कशा पद्धतीनं कालबाह्य झालेली आहे त्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल. आणि मित्रांनो, त्याबद्दल आत्ताची शिक्षण पद्धती ही पूर्णपणे कालबाह्य झालेली आहे. आणि मी शाळेमध्ये आपण जे शिकतो त्याचा जगण्यामध्ये आणि नोकरीमध्ये काही उपयोग होत नाही. आणि मग नुसती टीका करण्याच्या ऐवजी निवृत्तीनंतर मी कुडाची शाळा नावाचा शिक्षण पद्धती बदलणारा एक प्रयोग गेल्या 8 वर्षापासून उभा केलेला आहे. ती 6 एकरावरती शाळा आहे. शाळा आहे पण विद्यार्थीच नाहीत, शाळा आहे पण शिक्षकही नाहीत. मग कोण विद्यार्थी असतील? कोण विद्यार्थी असतील? तर तुम्ही सगळे एकदा त्या शाळेत व्हिजिटला आला तर तुम्ही काय असाल? विद्यार्थी असाल. 3 वर्षाचा नातू आणि 90 वर्षाचा आजोबा हे दोघं एकाच वेळी त्या शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश करतात. आणि म्हणून तुम्हाला शिक्षण पद्धती बदलायची असेल तर निव्वळ पोरांना बदलून उपयोगाचं नाही, तर त्या पोरांचे आई वडील बदलले पाहिजेत, मुलांचे आजोबाजी बदलले पाहिजेत, शिक्षक बदलले पाहिजेत, मुख्याध्यापक बदलले पाहिजेत, संस्था चालक बदलले पाहिजेत आणि पॉलिसी मेकर्स देखील बदलले पाहिजेत. त्यांना बदलवणारी अशी ती शाळा ही नुसती सांगत नाही तर ती प्रत्यक्षात उभी आहे. तर सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतात त्या पद्धतीनं शिक्षणाबद्दल आणि मग अशा पद्धतीचा आग्रह आपल्याला देखील मी म्हणतो तेच फायनल नव्हे, पण अभ्यास करून आपल्याला अशा प्रकारे शिक्षण पद्धतीवर एक नवी भूमिका घेऊन पार्टीला पुढं जाता येईल. आणि पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं आलेले कार्यकर्ते नाहीत तर इथला प्रत्येकजण हा नेता आहे, नेता बनण्याची क्षमता आहे. आणि त्यांना नेता कसं बनवायचं याबद्दलचं मी 5वं जे मॉडेल उभं केलेलं आहे तर ते बॉर्डरलेस लॅबॉरेटरी नावाचं. म्हणजे आता आमचे जांबुवंत वगैरे आमचे मित्र आहेत तिथले काम करणारे, पण माझ्या लक्षात आलेलं आहे की खूप अंगामध्ये खूप क्षमता आहे, अनेक कार्यकर्ते माझ्या ओळखीचे आहेत, परंतु त्यांची पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथ व्हायला पाहिजे. तर ती ग्रोथ होण्याचं काम या पार्टीमध्ये होत नाही, कुठल्याच पार्टीमध्ये. म्हणजे मी काँग्रेसचा अभ्यास केलेला आहे, राष्ट्रवादीचा, आणि तो करता येऊ शकतो याच्यासाठी मी एक मॉडेल उभं केलेलं आहे. आणि म्हणून मग तुमच्या या पार्टीच्या ट्रेनिंगबद्दल देखील माझ्यासारखा पुढाकार घेऊन
हे करू शकतो, कारण ती 6 एकरावरती शाळा आहे, तिथं ट्रेनिंगच्या फॅसिलिटीज देखील आम्ही केलेत आणि 2-3 संघटना आपल्या येऊन गेलेल्या आहेत त्या ठिकाणी वगैरे. तर अशा पद्धतीने त्या करता येतील. तरी मित्रांनो, आता पुन्हा शेवटाकडे जात असताना मी आलो इथं भाषण वगैरे देतोय, मला घशाचाही त्रास होतोय, तर एका भीतीपोटी मी इथं आलो आहे वगैरे. अर्थात ते म्हणतात बघ कशाला भीता. खरं तर पोलीस IPS मधला मी एकमेव अधिकारी आहे की ज्याला राष्ट्रपती शौर्य पदक, ज्याला वीरचक्र म्हणतात. कारण दरोडेखोर पकडताना एक गोळी मला इथं पोटाला लागली, एक मांडीला, एक पायाला. त्यात 2 दरोडेखोर मारले गेले वगैरे. आणखी पारितोषिकं, गावाला पाणी, आमच्या बहिणीला मत नाही दिलं तर गावाचं पाणी बंद करेल म्हणणारा एक राजकारणी की जो आता उपमुख्यमंत्री आहे, त्याला कोर्टामध्ये खेचलेलं आहे आणि ती गावात ती भांडणं चालू आहेत. तरी तुम्हाला भीती कशाची वाटते? तर शेवटी सांगता सांगतो की मित्रांनो, मी एका माणसाला घाबरतो आणि त्या माणसाचं नाव आहे कबीर. त्याच्या भीतीमुळं मी इथं आलेलो आहे. कोण कबीर? तो कोण अंदाज करेल? संत कबीर म्हणतात. पण संत कबीरला मला घाबरायचं काही कारण नाही. 700 वर्षापूर्वी होऊन गेलेत ना ते. दुसरा क्ल्यू देतो की त्या कबीरचा 15वा वाढदिवस आम्ही 24 फेब्रुवारीला साजरा केला. कोण असेल? 24 फेब्रुवारीला त्याचा 15वा वाढदिवस साजरा केला. हां, मोठ्यानं बरोबर टाळी वाजवा. कबीर आहे नातू माझ्या मुलीचा मुलगा, त्याला मी घाबरतो. कारण ती अलीकडची पिढी खूप अभ्यासू आणि प्रश्न विचारणारी. त्यानं जर मला प्रश्न विचारला की आजोबा तुम्ही तर खूप ब्रेव समजता, मेडल्स मिळवले म्हणता वगैरे, आणि मग अटकेपार झेंडे फडकवणारा तुमचा महाराष्ट्र हा हॅपीनेस इंडेक्समध्ये 145वा कसा? हंगर इंडेक्समध्ये सगळी बोंबाबोंब का? आत्ता हिंदू मुस्लिम रिलेशन, अहो आमच्या गावातली तर मराठ्याविरुद्ध वंजारी, वंजारी विरुद्ध माळी असं गाव सगळं विभागलं गेलेलं आहे. आणि ही सगळी अवस्था होत असताना त्यानं जर मला प्रश्न विचारला की आजोबा या देशाची समाजाची अवस्था होत असताना व्हॉट वेर यू डुईंग? काय मराठीत काय म्हणूया? तुम्ही काय आजोबा तुम्ही काय करत होता? हा प्रश्न विचारला तर मला सांगता येईल की रे बा मला डोळ्याला त्रास होता, बोलता येत नव्हतं, तरी परंतु मी तिकडून आलो आणि इथं भाषण देतोय आणि पुन्हा प्रामाणिकपणे बोलतोय. तर यस, मैं भी कुछ कर रहा था, मैंने भी कुछ किया है, हे दाखवण्यासाठी. आणि म्हणून मग मित्रांनो, इथं लढणारे लोक आहेत आणि या देशावर आलेलं संकट गेलं पाहिजे. तर मग आणि समाज एक सुरक्षित, समृद्ध, निरोगी राहिला पाहिजे, हे जे पार्टीचं म्हणणं आहे, त्याच्यासाठी कुणी प्रयत्न करायचे. तर मला 2 प्रश्न महत्त्वाचे वाटतात. तर ते आपण प्रत्येकानं लक्षात ठेवा. किंवा ही पार्टी, समाजवादी पार्टी ही खूप प्रभावी, परिणामकारक झाली पाहिजे, याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, बदल आणला पाहिजे. तर पहिला प्रश्न आहे कि इफ नॉट यू देन हू? मराठी में, हिंदी में क्या बोलेंगे? आप नहीं तो कौन इसके लिए प्रयास करेगा? ये पार्टी बदलने के लिए और ये पार्टी में काम करने के लिए और ये समाज बदलने के लिए. लोग मला म्हणतात, बो माझा मुलगा म्हणतो की अरे भाई तुम्हारा आँख अच्छा होने के बाद और पैसा आने के बाद वो कुछ करना है वो करो. दूसरा सवाल है, पहला सवाल था कि इफ़ नॉट यू देन हू. दूसरा सवाल है कि इफ़ नॉट नाऊ देन व्हेन? मराठीत कोण, हिंदी में कोण सांगेल?
1 2 3 पीछे पीछे वाला 3 नंबर का आदमी, 3 नंबर का आदमी, 1 2 3। हाँ पीछे पिछले रो का। अरे कौन तो भी खड़ा रहो। नाही ते मागचे ऐकतात का ते विचारायचं होतं मला। तर इफ नॉट यू देन हू अँड इफ नॉट नाऊ देन व्हेन, आत्ता नाही तर कधी। आणि म्हणून मग या कबीरसाठी सुरक्षित समृद्ध निरोगी समाज निर्माण करायचा आहे। आपण सगळे समाजवादी पार्टीच्या टोप्या घालून त्या जिद्दीनं पुढं आलेलो आहोत, कार्यकर्ता आणि नेता म्हणून। आणि मग ज्यांना ज्यांना वाटतं की ही समाजवादी पार्टीच्या तर्फे ही समाज व्यवस्था बदलण्याचं काम मीच करणार, आत्ताच करणार आणि ते माझ्या कबीरसाठी करणार, असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा। आपको समझ में नहीं आ रहा, सॉरी। सो थैंक यू वेरी मच।